अंबरनाथ बदलापूरच्या मध्यभागी सीमेवरती असलेल्या या परिसरामध्ये जाहिरातींचं मोठं बॅनर लावत असताना एका 24 ते 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची धक्कादायक माहिती सध्या मिळते आहे। आपण सध्या डी-मार्ट बदलापूर पूर्व याच परिसरामध्ये आहोत। माझ्या मागे तुम्हाला काही बॅनर दिसत असेल, एक होर्डिंग तुम्हाला दिसत असेल, तर हीच होर्डिंग लावत असताना, हे जाहिरातींचं बॅनर लावत असताना 25 वर्षीय इंद्रेश याचा दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणावरून मिळते आहे। नेमकं काय घडलं, आपण ज्या वेळेला प्रत्यक्षदर्शी यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा इथे एक रॉड जो आहे, लोखंडी रॉड तुम्हाला दिसत असेल, आपण कॅमेरामॅनला विनंती करूया की तो रॉड जो आहे तो एकदा दाखवण्यात यावा। तर आपण जर बघितलं तर हा जो काही वरती त्या कदाचित जे काही आपल्याला अस्तव्यस्त पडलेलं पाहायला मिळतंय ते तो लावत होता, व्यवस्थित फिटिंग करत होता आणि त्याच्या हातामध्ये हा एवढा मोठा लोखंडाचा रॉड होता आणि कुठेतरी त्याचा त्या ठिकाणी तो जो काही मोठा रॉड आहे तो वरती असलेल्या हाय व्होल्टेज केबल्स, ज्या काही तारा आहेत विजेच्या, आपण बघितलं तर त्या तारांना तो टच झाला आणि त्यानंतर त्याला विजेचा शॉक लागला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सांगण्यात येते। मात्र तो या ठिकाणी शुद्धीवर होता, पण त्याला रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये बदलापूर पूर्वचे दाखल करण्यात आलं आणि त्या दरम्यान त्याचा जो आहे मृत्यू झाली असल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। खरं तर याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची, महावितरणाची की मोठ्या मोठ्या जाहिराती लावणाऱ्या या कंपनीची, का स्वतःचा जीव मुठीत घालून आपलं काम करणाऱ्या त्या तरुणाची, हा प्रश्न आता निर्माण होतोय। आपण मागे देखील बघितलं, अंबरनाथ परिसरामध्ये एका तरुणाचा अशाच पद्धतीने बॅनर लावत असताना मृत्यू झाला होता विजेचा शॉक लागून आणि पुन्हा एकदा तीच घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण जर परत बघितलं तर हा परिसर आपण एकदा बघूया। बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत। बदलापूर पूर्व आपण जर हा परिसर बघितला तर हा आपल्याला महानगर गॅसच्या एक्झॅक्टली समोरचा जो काही परिसर आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे बॅनर जे आहे ते बॅनर आपण बघत आहोत। हे बॅनर आपण जर बघितलं तर हे बघा, हे एवढं मोठं बॅनर आहे आणि ते बॅनर एका साईडचा जर भाग तुम्ही बघत असाल तर तो भाग जो आहे तो आपल्याला बॅनरचा, हे बघा, हे पोर्शन आपण जर बघत असाल तर कदाचित हे बॅनर जे आहे फिटिंग तो तरुण करत होता आणि याच दरम्यान त्याच्या हातामध्ये हा तुम्हाला इथे मोठा रॉड जो आहे, लोखंडी रॉड पाहायला मिळतोय। तर हा रॉड त्याच्या हातात होता अशी माहिती आपल्याला इथे असलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तो तरुण जो आहे तो हा रॉड त्याच्या हातात होता आणि तो इथे होता। आता आपण जर इथे बघितलं तर याच ठिकाणी तो तरुण उभा होता आणि ही फिटिंग करत असताना त्याच्या हातातला हा रॉड जो आहे तो कळत न कळत कुठेतरी या हाय व्होल्टेज ज्या काही केबल आहेत आपल्या महावितरणाच्या, ज्याच्यामधून वीज ज्याच्यामध्ये असते, तर त्या विजेच्या तारांना तो रॉड लागला आणि त्यानंतर जे आहे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला। परंतु ह्या घटना वारंवार घडत आहेत। सध्या पाऊस सुद्धा आहे, आपण बघतो की अनेक वेळेला हा खांब जरी आपण बघितला तर याची सुद्धा आपण अवस्था बघू शकतो आता सध्या या खांबची कशी आहे ते। म्हणजे नेमका याच्यामध्ये चुकी कोणाची, महावितरणाची आहे की त्या तरुणाची आहे की बॅनरबाजी करणाऱ्या या मोठ्या मोठ्या जाहिरातींच्या कंपनीची आहे, की नेमकी कोणाची? आता यांना असा आळा घातले जाणार का, हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा। परंतु यानंतर कुठल्याही तरुणाचा किंवा कुठल्याही नागरिकांचा अशा पद्धतीने मृत्यू होऊ नये यासाठी काय करण्यात येईल तेही तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकता। खरं तर महावितरणाने सुद्धा ज्या वेळेला अशा हाय व्होल्टेज केबल्स वगैरे असतात त्यावेळेला त्यांचे मेंटेनन्स वगैरे जे आहे जर ते प्रॉपरली केले, त्याच्यामध्ये पीव्हीसी केबल्स वगैरे व्यवस्थितरित्या जर वापरल्या तर असं बोललं जातं की अशा घटना ज्या आहेत त्या टळू शकतात। आणि अजून एक महत्वाचं म्हणजे ह्या ज्या काही मोठ्या मोठ्या जाहिराती लावले जातात तर त्यांना काहीतरी अंतर जे आहे ते पाहिजे। म्हणजे जर एखाद्या विजेचा खांब जवळ असेल तर त्या विजेच्या खांबापासून कितीतरी अंतरावरती त्या जाहिरातींचे मोठे मोठे होर्डिंग किंवा बॅनर जे लावले जातात ते किती अंतरावर पाहिजे, रस्त्यापासून किती अंतरावर पाहिजे। मागे देखील आपण बघितलं की एक जे काही बॅनर आहे, होर्डिंग जे आहे, भलं मोठं बॅनर रस्त्यावरती चालणाऱ्या एका वाहन चालका, दोन वाहन चालक होते, त्यांच्या डोक्यात ते पडलं होतं
त्यांच्या अंगावर ते पडलं होतं, तर खूप मोठी दुर्घटना त्या ठिकाणी जी आहे ती टळली होती. परंतु असेच काहीसे प्रकार आता आपल्याला खूप वेळा पाहायला मिळत आहे. नेमकं याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता नागरिक विचारतात. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.